हाय हॅलो मैत्रिणो, गुड मॉर्निंग. झालं का तुमचा चहा नाश्ता घरातली कामं? माझं आज सगळं झालेलं आहे. मी जाणार आहे आज थोडी बाहेर पा आणि मी साडी घातलेली आहे. आज गुरुवारी मला पूजा नाही ठेवायची, तरी पण मी साडी घातलेली आहे. हे पहा, शेवटचा गुरुवार आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला. मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी पूजा नाही ठेवणार, तरी पण मी साडी घातली. आणि माझं थोडं बाहेर काम आहे, ते काम करायला जाणार आहे. म्हटलं जाऊ द्या, पूजा नाही ठेवायची, पण तरी पण साडी घालते, उपवास तर आहे ना. हे पहा मैत्रिणी, मी कशी दिसते ना साडीमध्ये, तर मला कमेंटमध्ये सांगा. साडीला घातलेलं भरपूर दिवस झालं होतं, म्हटलं चला आज ही घालून पाहते. तर घातली. मी ना फुल पिन केली नाही, मला फुल पिन करायला आवडत नाही. मी पहा अशी एकदम अशी पिन करत असते. आता सध्या फॅशन पण चालू आहे. आणि मैत्रिणी, मी ना कधी पण साडी घातली ना, तर मला अशी चंद्रकोर टिकली लावायला आवडते आणि साडीवर खूप छान दिसते. मी साडीत आणि ही टिकली लावल्यानंतर साडीवर मी कशी दिसते ना, मला कमेंटमध्ये सांगा. आणि साडी घातल्याच्यानंतर तुम्ही कुठली टिकली लावता ना, ती पण सांगा. आणि साधी जर बोलवली लावित असेल ना, तर एक वेळेस ही अशी लावून पहा. चला हे पहा मैत्रिणींनो, माझं परत इथं मिररमध्ये बघून मी फोटो काढत आहे. पहा तुम्हाला आता ना मी फुल साडीमध्ये दाखवते कशी वाटते तर. आणि साडी पण कशी दिसते ना, मला कमेंटमध्ये सांगा. मैत्रिणी, माझं आवरलेलं खूप वेळ झालं आहे, पण मी बसले होते फोटो काढत, एकटीच काढत होते सेल्फी वगैरे, कारण मुलं ते घरात कोण नाही, त्याच्यामुळे मी एकटीच काढत होते. आणि मी साडीमध्ये कशी दिसते ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा, आणि मी कधी पण साडी घातली ना, असं गळ्यातलं लॉंगच घालत असते, कारण साडीवर खूप छान दिसतं. वरती काहीच नसते. पहा, वरती मी काहीच नाही घातलं. पहिलं शॉर्ट होतं ना, ते काढून ठेवले आणि फक्त हे काळ्या पोथीतलं लॉंग घातलं. गळ्यातलं बी कसं दिसते ते सांगा. आणि साडी पण मला कशी वाटते ना, ते कमेंटमध्ये सांगा. हे पहा, मी ना असा पदर करत असते, तुम्हाला ना आरशात फुल दिसन. हे पहा, मी अशी पिन करते. मी साधी पिन करत नाही, मला आवडत पण नाही. ही पिन आहे ना जराशी प्रोफेशनल वाटते, त्यामुळे मी अशीच पिन करत असते. चला मग. हाय हॅलो मैत्रिणींनो, हे पहा मी आता जाऊन आलेली आहे बाहेर. तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना मी बाहेर जाणार आहे. मी गेले होते. मी आता आलेलं झालेलं आहे, अर्धा पाऊण तास झाले. मी आल्याच्या नंतर थोडा चहा करून पेले, थोडे फ्रेश झाले आणि अर्ध्या स्वयंपाकाची तयारी केली, कारण खूप गार लागलो, त्यामुळे मी पहिला चहा करून पेले. आता म्हणलं आता अर्ध्या स्वयंपाक तोपर्यंत तयारी करून ठेवली, पीठ वगैरे भिजतंय तोपर्यंत. म्हटलं आता चला मी तुम्हाला काय आणलंय ना ते दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, मी आणलेलं आहे ब्रेड टोस्टर. तुम्हाला चित्र पाहून समजत असेल मी काय आणलंय, तरी पण दाखवते. अनबॉक्सिंग करू आपण. माझी खूप दिवसाची इच्छा होती घ्यायची, फायनली आज तो दिवस आलेला आहे. मैत्रिणी, आता माझं ना आता एक काम खूप इजी झालेलं आहे, कारण आता मी एकदा मुलांना शिकवणार कसे भाजायचे, तर मग ते त्यांच्या हाताने ते भाजून घेणार. कारण तव्यावर आहे ना खूप वेळ लागत होता आणि एकसारखे भाजत नव्हते, त्यामुळे मी हे घेऊन आलेले आहे. आता कशी बनवते ना मी तुम्हाला एक दिवस त्याचा पण ब्लॉग दाखवते. चला मग मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, कारण मला अजून स्वयंपाक करायचा आहे. चला मग, गुड नाईट.